नमस्कार मंडळी, चिखलीगुट्टा स्पर्धेतील गुलालाचा मानकरी पनोरीचा शंकर या सोबत आज आहोत. त्यांच्या माध्यमातून ओळख करून द्या. माझं नाव स्वप्नील दिनकर परीट, राहणार पनोरी, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर. शंकर तुमच्या आयुष्यात यायचं खरं कारण काय? शंकर यायचं आयुष्यात खरं कारण की लहानपासून आम्हाला चिखलीगुट्ट्याची आवड होती. त्यातून आम्ही चिखलीगुट्टा बघायला जात होतो. त्यावेळी वाटलं की बाबा आपल्या पण गावचं काहीतरी नाव व्हावं, त्यासाठी आम्ही पोरांनी मिळून बैल घ्यायचं ठरवलं. त्यावेळी आम्ही त्याची खरेदी केली. शंकरची खरेदी कशी झाली किंवा शंकर तुमच्या आयुष्यात कसा आला? शंकर यायचं कारण म्हणजे की आम्ही आमच्या भागातील त्यावेळी टॉपची बैल होती. एक 3 वर्षा पाठीमागं सरपंच, सिंगम, आपला नाग्या, त्या बैलांची पळ पाहून आम्हाला पण वाटलं की बाबा आपला पण एखादा बैल असावा. असं जसं आपण पण जातोयच मैदानला, तेवढं एखादा बैल घेऊन आपण पण मैदान करावं. ह्या हिशोबाने आम्ही पोरांनी मिळून बैल घ्यायचं ठरवलं. खरेदी केली मित्रांनी सगळ्यांनी. हो, ह्याच्यात कोणी असं नाही की ह्याच्यात आम्हाला घरच्यांचा सगळ्याच विरोध होता. असं कोणी नव्हतं की बाबा तुम्ही हे करायला लागला त्याला सपोर्ट केला, असं काय नव्हतं. आम्ही 5-7 जण आहे, त्यामुळेच आम्ही मिळून ठरवून बैलाची खरेदी केली. मित्रांनी पावलाय. भरपूर दिवस म्हणजे मैदान नसतील किंवा मैदान सुरू होतील आता इथून पुढे, त्यावेळी तळीची प्रॅक्टिस वगैरे केली जाते. कारण तो गेली 3 वर्ष झालं पळतो, त्यामुळे त्याला प्रॅक्टिसची काही गरज नाही. कधी पण त्याला झोपला तर तू हाय तर स्पीड नाही, हाय तर रगीतच पळतो. नंबर आहे ना हा पहिले 1-2 मध्ये तर राहणार ऐकते किंवा मालकांना आवडली. एवढा मात्र बैल छान आहे. कारण आता आम्ही बघितलं ना, आता जरी तुम्ही साईड उभा राहा, तुम्ही जरी त्याला बोलवलं प्रेमा ये इकडं, तर तू तुमच्याकडे 100% येणार असा विषय आहे. म्हणजे असं म्हणजे तू बैल खूप छान आहे. आता घरातील जरी हे करायला गेलं तर आता आमचं सगळं त्याचं आईच देखभाल करते. आम्हाला कुणाला पुढे जाऊ देत नाही, खरं तो आमच्या आईला पुढे जाऊन देतो, सगळ्या गोष्टी करू देतो. त्याला प्रेम लावलं की नाही तो 100% प्रेम देतो. टीमचे मेंबर किती जण असतील? आता आम्ही म्हणलं तर का ना, इथं उभारायला जागा नसता एवढा मेंबर आहे. तर आपण तेवढंच कसं जे अवेलेबल आहे त्यांना थोडं बोलवून घेतलं ना, त्याची सगळी कामं आहे. शंकरनं मान सन्मान दिला. शंकरनं भरपूर काही मुलं निर्माण करून दिली. शंकरमुळं मी तुमच्या बरोबर पर्यंत पोहोचलो. शंकरनं असाच हा मान सन्मान तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा झाला आणि तुम्ही पुढे भविष्यात हे क्षेत्र सोडायचं झालं, निर्णय घेतला तर काय असणार? आपण हे क्षेत्र सोडू शकत नाही, का तर त्यानं जी मातीशी नाळ जोडली आहे ती आमच्या नगर तुटू शकत नाही. अशी शंकरनं नाळ जोडलेली आहे मातीशी चिखलीगुट्टे. तरुणाईला काय सल्ला द्याल किंवा तरुणाईविषयी काय सांगाल? ह्या क्षेत्राचे नाद आहे किंवा ह्या क्षेत्राच्या नादाविषयी काय सांगाल? मी फक्त एक आता आपण पण एक तरुणच आहे. आम्ही आमचं ह्याच्यात कुणाचे म्हणजे लग्न वगैरे झालं नाही. मी पण एक तरुणच आहे. आम्हाला एक आवड होती, आम्ही सगळ्या गोष्टी केल्या. खरं आता आम्ही काय करावले, सगळं काम धंदा करून आता आमची घरातली पण खुश आहेत की काम करून सगळ्या गोष्टीचा नाद करायला. सगळी जी ती वेल सेटेड आहेत, कामावर करून सगळी आहेत. फक्त ह्याच्यात तरुणाईचा विषय काय झालाय की एकमेकाला कमी लेखणं किंवा असं ह्या गोष्टी तरुणाईत मध्ये चालू आहे की बाबा आज कुठला तरी बैल घेतला की तो वरतीच खेळायला पाहिजे, त्याच्या मागे मेहनत करायला नको किंवा काय नाही. आज घेतला ना तो टॉपलाच खेळलं पाहिजे, हे फक्त त्यांचा म्हणजे आमचं पण एकेकाळी तसंच होतं. आमचं पण तेच विषय होता. आम्ही पण त्यातनं गेलोय, तर त्यातनं आम्हाला भरपूर ह्यानं 2 वर्षात केले. आता आपला बैल टॉपनच पडतोय, तर टॉपला असून सुद्धा आम्हाला 2 वर्ष त्यानं संघर्ष करायला हवा. हा विषय आहे. त्यातून आम्हाला आता इनपुट मिळाले. म्हणून कसं आहे, तरुणाईला मी काय सांगायला घेतलं की त्याच्यावर मेहनत करायलाच पाहिजे. मेहनत केल्यानंतर आपण 2 वर्षानंतर त्याचं आपल्याला फळ बघा. 2 वर्ष आपण संघर्ष करा, त्याच्यानंतर तुम्ही त्याचा फळ. बरोबर. शंकरला ज्यावेळी घेऊन गेलो होतो छकडीला, त्यावेळी ह्याचा जुना मालक आला. मी पण होतो, हे 2 जोडीदार होते. ते म्हणला हे लहान असल्यापासून वाचून माझं. मग त्या मेंबरचं नाव कोण उमाजी नाही. त्याच्यावर आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये गेला, त्यानं आम्हाला फोटो वगैरे शेअर केलं. त्यावेळी बसलं त्यानं जे बैलाचं सांगितलं ज्या गोष्टी की उमाजी नायकांच्याकडे बैल काढला, तिने तो उत्तम भाऊ वाटेगावकरांना विकला, तिने त्या भंडारावरांनी राहुल दादांना विकला, राहुल दादांना खोत मोहम्मद वाडीच्या त्यांच्याकडे राखण्याला आणि त्याच्यानं आपण खरेदी केला. लहान असल्यापासून काही गोष्टीचा फायदा आम्हाला काय झाला की जे उमाजी नाईक होते आणि त्या बारक्याला म्हणून आहेत ते बिलासकर, विकास बिलासकर म्हणून आहेत, त्या दोघांनी आम्हाला संपर्क करून ज्यावेळी आम्ही संघर्ष करत होतो की बाबा ऍक्च्युली बैलाला काय करायला पाहिजे, फक्त कसं म्हणजे प्रॅक्टिस दिलं पाहिजे, सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आम्हाला त्यांनी निदर्शन सांगितल्यामुळे त्या 2 वर्षात आम्ही त्याच्यावर काम केलं आणि त्याचा आम्हाला त्यानं हे दिलं. ह्या 2 व्यक्तीचं म्हणजे आभार मानतो का की ज्यावेळी आम्हाला अशी वेळ होती हा की बाबा ऍक्च्युली बैल काय प्रॉब्लेम यायला आला, आम्ही काय करत होतो या क्षेत्रात नवीन असल्यामुळे नुसतं पळवत होतो. बैलाला काय प्रॉब्लेम आहे, बैल कसा पळायला पाहिजे, त्याला काय कसं केलं पाहिजे, ह्या 2 व्यक्तीने आम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्यामुळे त्याचा आता आम्हाला फायदा आहे.
हे काय नियोजन ह्या वर्षात म्हणजे टॉपमध्ये राहायचं किंवा ह्या वर्षात किती मैदान होतील त्यात आपण किती जिंकू असं काय? आता विषय कसा झाला माहिती आहे का, आता ह्या वर्षी भरपूर मैदानं निघाला आहेत आणि त्यात आता पहिली गोष्ट म्हणजे सर्वात चांगलं काय होणार आहे की सेन्सर घड्याळ येणार. बरोबर. त्याच्यामुळे तर एवढं ॲटो सेन्सर घड्याळ होणार आहे. त्याच्यामुळे एवढं फायदा होणार आहे की ह्या क्षेत्राला एक नवीन वळण मिळणार आहे. म्हणजे ज्याची आवड आहे तो थांबलाय कशासाठी की बाबा काही गोष्टी पार्सलिटी होत्या ह्या गोष्टीसाठी तो काहीतरी करू शकत नाही. आता तो पण याच्यात पार्सलिटी असं तुम्हाला वाटतं का? किरकोळ कसं आहे, मांडणाऱ्यावर पार्सलिटी आहे. बरोबर. म्हणजे आता तुम्ही मांडले तर पार्सलिटी नाही, मांडले तर पार्सलिटी नाही. ज्याच्या त्याचा तो मनाचा विषय झाला. तर आता ह्या सेन्सरमुळे काय होणार आहे, त्याला आता आवड आहे, एखाद्या मेंबरला आवड आहे, कारण ह्या पार्सलिटी देऊ शकत नाही, तो पण आता ह्या नादात उतारणार आणि ह्याच्यात मग भरपूर जोड्या वाढणार आहेत आणि एकमेकाला कॉन्फिडेन्स होणार आहे. हे क्षेत्र मोठं होणार आहे सेन्सरमुळे. शंकर प्रेमींच्यासाठी काय सांगा? तर प्रेमीसाठी काय नाही, हाय असंच आम्हाला सगळ्यांचा आशीर्वाद मिळो आणि जी पहिले जुन्या बैलांच्यामुळे आम्ही ह्याच्यात आलो, म्हणजे सरपंच असेल, खामकरांचा लक्ष असेल, नाग्या असेल, परत सिंगम असेल आणि अशोक मामा पवारांचा तो राजा असेल, ह्या बैलांच्या प्रेरणात आलो. त्यांच्याबरोबर आपण जायचं आहे. एक आपला आता बैलामुळे आता तुम्ही काय मगाशी म्हटला की तुम्ही ह्या क्षेत्रात थांबायचं हे आहे का, आता विषय कसा आहे, आता ह्या बैलामुळे आम्ही टॉपला. बरोबर. आम्ही ह्याच्याबरोबरच एक आणि एक बैल तयार करीत त्यातनंच आपला नाद जोपासायचा प्रयत्न करणार, एवढाच विषय. आणि आम्ही काय हे करणार नाही, आपण आपल्या यानंच हे राहणार. आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, समजा जुन्या काळातली टॉपची जी बैल होती तुम्ही आता नावं घेतली, सरपंच, सिंगम, राजा, ह्याच्याबरोबर जर शंकरचा पैरा असता तर तुम्ही कुणाबरोबर पैरा दिला असता किंवा तुम्हाला कुठल्या बैलाबरोबर जुन्या काळातल्या टॉपच्या कुठल्या बैलाबरोबर शंकरला झोपायला आवडला? आपल्याला बैल म्हणजे ही सगळीच बैल ही नामांकित बैल होती. बरोबर. आपल्याला नाद लागला सरपंच बैल आणि ह्यांच्या बैलामुळे. तर आमच्याकडे कसं गिरकी पद्धती होती, पळत जायचं, गिरकी मारायची, पळत यायचं. त्यावेळी का आपला बैल हे झाला असता. आता आपले राहिले कुठलेच धरून सोडायचे. त्यातली आता जी मी बैल बोलली ती सगळी टॉपचीच बैल. त्यातला आपल्या नाग्यान बैलानं आम्हाला सलग 5 वर्ष 1 नंबर करून दिला. तो जर का बैल आता हयात असता तर अजून पण आम्ही एक टॉपनच खेळलो असतो. म्हणजे एवढं तरी आम्हाला कॉन्फिडन्स आहे. म्हणजे अजून पण इच्छा होती की आम्हाला नाग्याबरोबर पडायची. शंकरनं अशी कोणकोणती मैदान गाजलेत की तुमच्या आयुष्यभर किंवा आयुष्यभर वाटेल की शंकरनं बाबा ह्या मैदानामुळे आपल्याला नाव लौकिक करून दिलं? आता विषय झाला तर असा प्रसंग आहे की महत्वाचा आहे म्हणलं तर आमचे सोन्याचे भाऊ आहेत बाप्पांना पाटील पुण्यात. त्यांचं स्टेटस बघत होते तिथले पुण्यातले जोडीदार, म्हणजे मावळ मुळशीचे जे जोडीदार आहेत, आता आपले काही जोडीदार खास झालेले आहेत, ती बघत होती. मग ती 1 वर्ष आमच्या पाठी होती की आमच्याकडे बैल लावून द्या, आम्ही टॉपनं पळवतो छकडीला. कारण आम्हाला कसं पुण्यात आमची ओळख न पळत जाणं हे करणं, तर आम्ही एक 10चा बैल त्यांना आम्ही 1 वर्ष तिकडे दिला. तिथं गेल्या बेटाला बैल डायरेक्ट घाटाचा राजा, तिथे 2 फेरी पळतात, डायरेक्ट घाटाचा राजा झाला. तिथं जे आपला बैल मावळमध्ये पण एवढा गाजला की तिथे शंकर म्हणले की ती ओळखून जातात की बाबा विषय आहे. घाटाचा राजा झाला, सेमी फायनल जिंकलेला आहे, पद्मावती केसरी झालेला आहे, मावळ मुळशी केसरी झालेला, असे 3-4 मैदान आहेत तिने ती गाजवलेले आहे पुण्यामध्ये. गोट्या क्षेत्रात म्हणजे सर्व गुट्टेकरी किंवा गुट्टेकरीचे मालक त्यांनी तुम्हाला ह्या क्षेत्रात सहकार्य केलं असेल, त्यांचं थोडंफार म्हणजे नाव सहकार्य केले म्हणजे तर आम्हाला एक तानाजी पाटील मामा म्हणजे जे आता परिषदेचे मालक आहे, तिने एक मोठाचं म्हणजे लय मोलाचं सहकार्य केलं त्यांनी आम्हाला प्रत्येक काळात. त्यांचं एक आम्ही आभार मानेन. आणि वसंत मामा हत्ते तिने आम्हाला ह्यासारखी वस्तू उडकून दिली. काय नाही मी तुम्हाला वस्तू घेऊन देतो, तुम्ही ही गोष्ट हे करायची, त्यांच्या विश्वास किंवा आम्ही ही वस्तू केली. आणि सुनील दादा आहेत आपले केसरकर, ते काय विषय नाही. परत सागरदा कांबळेच असेल, तिने पण काय ज्यावेळी आमचा सुनीलदा गुटकरी अनुपस्थित असेल त्यावेळी तिने पळून आम्हाला सहकार्य केले. म्हणजे अशी भरपूर जणांचं आम्हाला सहकार्य आहे. त्यातलं तानाजी मामाने आम्हाला भरपूर म्हणजे मोलाचं सहकार्य केले. तानाजी पाटील भैयाजी शंकरने एवढं नाव लौकिक करून दिलं किंवा शंकरने एवढा बहुमान दिला, माझ्यासारखा एखादा तरुण येऊन तुमचं मुलाखत घेईल असं शंकरमुळेच घेईल असं तुम्हाला वाटेल का? तुम्हाला आता खरं सांगायचं म्हणजे तुम्ही पण आल्या बघितलं असं, मी पण घरात नव्हतं ऍक्च्युली, मला माहित नव्हतं. मला पण माहित नव्हतं तुम्ही आलाय. तुम्ही ज्यावेळी आलाय मुलाखतीला ऐकून मला एवढं भारी वाटलं की मला मी कधी घरी येईन आणि तुम्हाला भेटेन, ह्या असा विषय झाला. हे फक्त या बैलामुळे झालं. आणि काही गोष्टी अशा पण आहेत की आपण एक कॅज्युअली बाहेर गेलो किंवा पनोरी म्हणलं की बैलाचं नाव शंकर तुम्हाला माहिती आहे का हे विचार कर. त्या हिशोबाने तुम्ही पण एक बैलासाठी, त्याने आपली काही एवढी ओळख नाही किंवा काय नाही, तर बैलासाठी तुम्ही आला, मुलाखत घ्याला. आणि आमच्या बैलाचा आता काय कीर्ती आहे त्यातून तुम्ही प्रत्येकाच्या बरोबरी तुम्ही पोहोचवणार, हे करणार, त्याच्यामुळे एवढं भारी वाटते की नाही. मनापासून शंकर प्रेमीतर्फे तुमचं मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
शंकरचं खरोखर नाव लौकिक वाढावं आणि शंकरनं अजून भरभराट टिकावी एवढीच विशेष ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.